मित्रांनो, मार्केटमध्ये एक नवीन आय पी येतोय, ओम फ्राईट फॉरवर्ड्स. आणि ह्या ओम फ्राईट फॉरवर्डचा एक काय बिझनेस आहे ॲक्च्युली, त्याच्यात काय वर्किंग करतात आणि कशा पद्धतीने तुम्ही जर IPO अप्लाय केला तर तो IPO तुम्हाला लागू शकतो का नाही, आणि IPO लागला तर तुम्हाला तो प्रॉफिटेबल राहू शकतो. मग त्याचे काय प्रॉज कॉन्स या सगळ्या आपण आज डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मित्रांनो, मी राम धनक्रांती शेअर मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. सगळ्यात पहिल्यांदा नक्की ओम फ्राईट फॉरवर्ड्स ही कंपनी काय करते, ती शिपिंग फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. म्हणजे जर पाहिलं ऑल ओव्हर वर्ल्ड और इंडिया, त्यांचं एक ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस आहे. मग ते तिन्ही वेजमध्ये करतात, म्हणजे एअर असेल, रोड असेल, ओके, आणि वॉटर असेल. म्हणजे तिन्हीकडनं पण त्यांच्याकडनं ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस चांगल्यापैकी प्रोव्हाइड केल्या जातात. पण नक्की तेवढ्या बेसिसवरती आपण त्याच्यावरती IPOला अप्लाय करायचं किंवा नाही करायचं. तर पहा, फर्स्ट पॉईंट, जर एखादी कंपनी मार्केटमध्ये एखादं ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेसमध्ये एखादा माल हा तिला इथून जर्मनीला पोहोचवायचा आहे किंवा ऑस्ट्रेलियाला पोहोचवायचा आहे, तर तो कशापर्यंत पोहोचू शकतं, तर तो माल पिकअप केल्यापासून तर त्याचा ट्रॅकिंग आय डी जनरेट झाल्यानंतर त्याचं एव्हरी टाईम लोकेशन्स, तो कुठं पोहोचला आहे, कुठल्या लोकेशनला कशा थ्रू ट्रान्सपोर्ट करतो आहे, इच अँड एव्हरी डिटेल्स जो तिथपर्यंत पोहोचतो तिथपर्यंतचे ऑल ओव्हर आपल्याला त्या मार्फत म्हणजे ओम फ्राईट फॉरवर्ड थ्रू भेटत असतात आणि ते ट्रान्सपोर्टेशन त्यांच्या थ्रू अप्लाय केलेलं असतं. आता ॲक्च्युली हिचे अलॉटमेंट्स पहा, अलॉटमेंटच्या प्रोसेसमध्ये ती ओपन कधी होती आहे, तर इथंच पूर्ण डिटेल्स या इथं जर तुम्ही ती इमेज चेक केली तर इमेजमध्ये पहा तिची जी IPO ओपनची जी डेट आहे ती 29/9/2025 म्हणजे आत्ता सप्टेंबरमध्ये 29 तारखेला, क्लोजिंग 1 ऑक्टोबरला होणार आहे आणि अलॉटमेंट डेट 3 ऑक्टोबर 2025 असणार आहे आणि त्याचा रिफंड असणार आहे 6 ऑक्टोबर 2025 आणि लिस्निंग असणार आहे 7 ऑक्टोबर. म्हणजे तुमचे पैसे जास्तीत जास्त 8 ते 9 दिवस लॉकिंग पिरियडमध्ये असणार आहे. 9 दिवसात तुमची अमाऊंट फ्री होऊ शकते और तुम्हाला IPO अलॉट होऊ शकतो. दोन्हीपैकी एक गोष्ट म्हणजे 29ला तो येणार आहे आणि 7 तारखेपर्यंत तो लॉन्च झालेला असणार आहे किंवा लिस्निंग झालेला असणार आहे. आता यात तुम्ही किती घेऊ शकता शेअर्स, तर त्यांची जी बीड प्राईज आहे ती फॉर एक्झाम्पल 128 to 135 बीड प्राईज आहे आणि त्याच्या ज्या क्वांटिटीज आहेत ते 111. म्हणजे तुमच्यासाठी अमाऊंट लागणार आहे 14,900 समथिंग, म्हणजे 15,000मध्ये तुम्हाला IPO भेटू शकतो. ओके, आता या IPO तुम्ही इन्व्हेस्ट का करायचं का, एक सिंपल फॅक्ट मी तुम्हाला त्याचे आता प्रॉज सांगतो कारण की त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, त्या कंपनीला मार्केटमध्ये 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि 40 वर्षापासून ती मार्केटमध्ये ही जी वर्किंग चालू आहे म्हणजे ट्रान्सपोर्टेशन फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस हा करते. सेकंड, त्यांची वाईड सर्व्हिस रेंज आहे, म्हणजे ती सर्व प्रकारची सेवा देतात. म्हणजे एअर थ्रू म्हणजे विमाना थ्रू सुद्धा त्यांचं ट्रान्सपोर्टेशन आहे, इवन जहाजां थ्रू सुद्धा ट्रान्सपोर्टेशन आहे आणि इवन जर थर्ड पाहिलं तर रोड थ्रू सुद्धा ट्रान्सपोर्टेशन आहे. म्हणजे ते ऑल ओव्हर वेजशी कनेक्टेड आहेत. आता थर्ड याचा इम्पॉर्टंट पॉईंट काय होऊ शकतो, सध्या देशात ट्रान्सपोर्टेशन किंवा देवाणघेवाण याच्यामध्ये जास्त भर चालू आहे, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. तर मग त्या ठिकाणी एक मजबूत लोकांना पाया सापडू शकतो आणि हा पॉईंट आपल्याला ॲक्च्युली या ठिकाणावरनं थोडंसं देवाणघेवाण जास्त प्रमाणात होऊ शकते आणि ते कनेक्शन्स ऑल ओव्हर वर्ल्ड्स भारताचे चांगले होत चालले, तर त्याच्यामुळे आणखीन इम्पोर्ट एक्सपोर्ट जास्त होऊ शकतं, त्या ठिकाणी यांना बिझनेस भेटू शकतो. आता नेक्स्ट जो प्रॉज म्हणजे त्यांचा जो बेनिफिट आहे, त्यांचं कंटिन्युअसली लास्ट 3 इयर्स त्यांचा जो रेव्हेन्यू हा ग्रोथ होत चालला आहे आणि ते प्रॉफिटमध्ये जात चालले. तर प्रॉफिटमध्ये जातात याचा अर्थ काय आहे, तर त्यांचा कन्सिस्टंट रेशो हा थोडा स्ट्रॉंग आहे. आता फायनान्शियल इयरमध्ये 2025मध्ये जर पाहिलं तर त्यांचा टोटल 490, पण त्याच्यामध्ये त्यांचं जे रेव्हेन्यू होता म्हणजे त्यांचा जो प्रॉफिट होता 21.7 समथिंग करोड रुपीज प्रॉफिटमध्ये होता. म्हणजे त्यांचा तो रेशोसुद्धा स्ट्रॉंग आहे. आता याचे कॉन्स म्हणजे निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत आणि आपण काय निगेटिव्ह पॉईंट्साठी आपण त्याचं काय डिटेल्स पाहू शकतो. आता फर्स्ट, याच्यात कॉम्पिटिशन थोडं जास्त असतं. इतर अशा ऑर्गनायझेशन्स आहेत का ते ऑलरेडी एंड टू एंड डिलिव्हरी करतात, स्टार्ट टू एंड डिलिव्हरी करतात, म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ऑल ओव्हर नेटवर्क त्यांच्या हातात असतं. फर्स्ट. सेकंडमध्ये याचा जो प्रॉफिट रेशो असतो हा 4 to 7% असतो. मग थोडा मीडियम मार्जिन बेनिफिट्स आहे, पण मग तो कन्सिस्टंट असेल तर तो चांगला बेनिफिट जनरेट करू शकतो. तिसरा जो महत्त्वाचा बदल आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण पाहिलं टॅरिफ टॅक्सेस चार्जेस किंवा वॉर यांचा इम्पॅक्ट जास्त क्रूड ऑइलवर होतो. मग तसं ऑइलच्या प्राइजेस कंटिन्युअसली बदल होत असतात, मग याचा इम्पॅक्ट थोडा कमी जास्त प्रमाणात याच्यावरती होत असतो. आणि नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना लागत असतं भांडवल जास्त आणि त्या भांडवलासाठी सगळ्यात जास्त खर्च लागत असतो कॅपिटलायझेशन. मग त्यासाठी हा त्यांचा एक निगेटिव्ह पॉईंट आहे. बाकी हे सगळे त्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स आपण डिस्प्ले केलेत. आता यात मी तुम्हाला IPOला अप्लाय करू शकता असं ॲक्च्युली मी डायरेक्टली बोलू शकत नाही, पण मग जर तुम्ही IPOला अप्लाय केलं तरी त्याचा जो बेनिफिट्स आहे हा जास्त लॉंग टर्म राहील याची श्युअरिटी नाही. पण IPOच्या डेटपुरती किंवा ठराविक काळापुरती सुरुवातीला त्याचा रेव्हेन्यू हा थोडासा स्ट्रॉंग बेनिफिशियल असेल ॲज कम्पॅरेटिव्हली लॉंग टर्म. मग तिथं तुम्ही IPOला अप्लाय केलं आणि काही समथिंग ऑफ पर्सेंटेज तुम्हाला बेनिफिट झाला तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही त्याचा बेनिफिट्स घेऊ शकता. तर मित्रांनो, ओम फ्राईट फॉरवर्ड्समध्ये तुम्ही स्वतःही गुंतवणूक करणार आहात का? नक्कीच गुंतवणूक करणार असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही कमेंट डिस्प्ले करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा धनक्रांती.